मला हे सांगा, हे असं शक्य तरी होतं, कोणी विचार तरी करू शकत होता की मी माझ्या प्रेमासाठी दुसऱ्या व्यक्तीला जीव घेईन? घटस्फोटांचं प्रमाण सध्या आपल्या आजूबाजूला भयंकर दिसत आहे. पत्रिका बघून आपल्याला हे पुढचे धोके ओळखता येतात का, असा एक माझा प्रश्न आहे. पत्रिकेत धोके दिसतात. आश्चर्य वाटतं, 20 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा मुलगी त्यांनी नाही शब्द ऐकलेलाच नसतं. जे पाहिजे ते पाहिजे, त्यासाठी काय होईल ते होऊ दे. मग कसं काय संसार टिकेल? सिनेमा आणि मालिकांनी मंगळ ही गोष्ट इतकी वेगळ्या पद्धतीने मनावरती बिंबवली आहे. मंगळबद्दल समाजात प्रचंड गैरसमज आहे. पण मंगळ म्हणजे अग्रेसिव्हनेस, मंगळ म्हणजे धडाडी, मंगळ हा सेनापती आहे, मंगळ म्हणजे कर्तृत्व. 36 गुण जुळावे लागतात पत्रिकेतले, असं आपण ऐकतो. प्रसिद्ध आहे हे खूप. खरं तर काय होतंय ना, की ही प्रथा थोडी आउटडेटेड आहे. आपल्या ग्रंथांमध्ये पहिले लिहिलेलं आहे की कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ, वेळ अनुरूप बदललं पाहिजे. त्या काळचे नियम जर आपण आज जसेच्या तसे वापरले तर ती चूक शास्त्राची नाही, आपली आहे. ताऱ्यांची चाल, ग्रहांची स्थिती आणि या सगळ्याचा आपल्या आयुष्याशी खरंच काही संबंध असतो की ज्योतिषशास्त्र ही फक्त एक श्रद्धा आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण कोणताही पूर्वग्रह न ठेवता जाणून घेणार आहोत ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी मॅडम यांच्या बरोबर. मॅडम, सगळीकडे आता ऐकायला मिळतं, माझ्याच कितीतरी मैत्रिणी आहेत ज्या आता लग्न करणार आहेत, तर आमचं प्रेम आहे एकमेकांवर, आम्हाला लव्ह मॅरेज करायचंय, पण आम्हाला पत्रिका बघायची नाहीये. बरं, तर अशांसाठी काय तुम्ही सांगाल? पत्रिका बघणं गरजेचं आहे लव्ह मॅरेजमध्ये की प्रेम पुरेसं आहे फक्त? दोन्ही गोष्टी. प्रेम असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आमच्याकडे अनेक जातक येतात आणि आजची यंग जनरेशन ही अत्यंत स्मार्ट आहे. म्हणजे माझ्याकडे अशा यंग जनरेशन येतात की मॅडम आमचं प्रेम आहे, गेली 6 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हाला लग्न करायचं आहे. बरोबर आहे, काहीही चुकीचं नाही. पण इथे काय होतं ना, की लग्नापूर्वी जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा काही तासांसाठी भेटता, बरोबर, एखाद्या दिवसांसाठी भेटता. लग्नानंतर जेव्हा तुम्ही डे टू डे भेटता, तुमचा प्रत्येक प्रश्न समोरच्या व्यक्तीसोबत जोडला जातो. त्याच्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. सगळे म्हणतात की लग्नानंतर ती एका रात्रीत बदलली किंवा तो एका रात्रीत बदलला. ते बदलतात का? ते बदलत नाही, ते तेच असतात. परिस्थिती बदलते. मग ही परिस्थिती जर तुम्हाला अगोदर कळली तर, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्याकडे यंग जनरेशन हेच घेऊन येते की आमचं प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं आहे, आता काय? मग त्याच्यावर आपलं शास्त्र प्रचंड प्रगल्भ झालेलं आहे. आम्ही त्याच्यात वर्षानुवर्ष अभ्यास केला, संशोधन केलं आणि मग त्याच्यात असतं काय ना, की प्रॉब्लेम कुठे येणार आहे. म्हणजे आपण इथून निघालो, 50 फुटानंतर एक खड्डा लागणार आहे. तो खड्डा कसला असेल हे जर आपल्याला आज माहिती असलं तर आपला प्रवास नीट होतो. मग आम्ही यंग जनरेशनला तेच सांगतो की ही तुझी मैत्रीण आहे ना, ही खूप छान आहे, पण ही सकाळी 8 वाजेशिवाय उठणार नाही. मैत्रीण म्हणून छान असते, पण जेव्हा बायको म्हणून होणार असेल मग इथे 2 पर्याय. एक तर तू सवय लावून घे, सकाळी उठून चहा कर, मग तिला उठव, बरोबर, काही चुकीचं नाही. किंवा तिने सवय लावून घ्यावी की मी 7:30ला उठेल आणि मग ते दोघं सोबत उठतील, सोबत पुढची वाटचाल करतील. प्रश्न किती छोटा असतो, अर्धा तास उशिरा उठणं. कारण रात्री जर आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा तुमची पिढी ज्या पद्धतीने काम करते तर हा विचार करावाच लागतो की त्या मुलगी किंवा मुलगा रात्री 10-11पर्यंत कॉम्प्युटरवर बसलेले असतात, दिवसभर मानपाठ एक झालेली असते. खरं. मग जर ते अर्धा तास उशिरा उठणार असतील तर ते संसार तुटण्याचं कारण व्हायला नको. कारण आपलं शास्त्र असं सांगतं, आपलं ज्योतिषशास्त्र असं सांगतं की संसार म्हणजे एकमेकांशी जुळवून घेणं. 100% गोष्टी कुठेच जुळत नाही. आणि अजून एक गंमत, जर 100% गोष्टी जुळल्या तर समोरच्याबद्दल अट्रॅक्शन वाटत नाही. खरं, नॅचरल आहे. बघा, अट्रॅक्शन केव्हा वाटेल, काहीतरी वेगळं पण असतं, रोज नवं काहीतरी असतं. त्याच्या स्वभावात हिला अट्रॅक्शन वाटतं, हिच्या स्वभावात त्याला अट्रॅक्शन वाटतं, तेव्हा मैत्री होते, तेव्हा ती टिकते. वेगळं पण हेच अट्रॅक्शनचं कारण असतं.
नाहीतर निसर्गाने स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळी का बनवलं असतं? वेगळंपण हे त्यांचा पाया आहे, तो असणार आहे. मग आमचं काम काय, ज्योतिषाचं काम काय? 21व्या शतकात ज्योतिषशास्त्र हे समुपदेशनावर चालतं. असू द्या, तुमचं प्रेम विवाह असू द्या, विवाहात तुम्ही किती खर्च करता? अलीकडे तर डेस्टिनी काही लाख रुपये, लाख कोटी जो तो आपल्या आपल्या पद्धतीने करतो. त्याच्यात मला एक सांगा की एक मार्गदर्शक व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यातील 10 वर्षाचे 20 वर्षाचे टप्पे सांगते, तुमच्या आयुष्यात कुठे खाचखळगे आहे ते सांगते, तर या सगळ्या विवाहात तो खर्च पोचताही येत नाही. आणि तुम्हाला माहिती असतं आजची यंग जनरेशन तेवढी स्मार्ट आहे, तिने प्रेमविवाह करावं, नक्की करावं, आणि सोबत स्मार्टली करावं, डोळे उघडून करावं. आणि कधी कधी काय असतं ना, असंही घडतं, दोघं पत्रिका घेऊन येतात, क्वचित प्रसंगी असं घडतं की जिथे आम्हाला सांगावं लागतं की हा विवाह योग्य नाही. मग ते विचारतात का योग्य नाही, मग त्याची थेट कारणं सांगून द्यायची. आणि आम्ही जेव्हा कारणं सांगतो तेव्हा आमच्यासमोर चॅलेंज असतं बहुतांश झूमवर, कारण एक ऑस्ट्रेलियाला असतो, एक कुठे असतो, मी भारतात असते, व्हॉट एव्हर. तर एकमेकांसमोर असतं. आता त्या मुलाशी बोलताना हिचा स्वभाव असा आहे, ही असं करते, हे जेव्हा मी बोलत असते तेव्हा मला माहिती असतं मी शब्द जरी चुकवला तरी ही ऐकते ना. किंवा त्याच्याबद्दल जेव्हा मी बोलते की या आठवड्यातून 3 वेळा घेतो तर तो ऐकत असतो. खरं असेल तोपर्यंत तो काहीच बोलणार नाही. बरोबर. पण माझं जर चुकलं तर तो बोलेल ना की मॅडम तुम्ही चुकतायत. आणि मग त्या स्थितीमध्ये काय होतं ना, काही प्रश्न लग्नापूर्वी सुटतात, काही प्रश्न तो मान्य करतो, काही प्रश्न ती मान्य करते. लग्नानंतरही भांडणं होतात, तरी सुद्धा होतात, कारण हा निसर्गाचा नियम आहे, 2 भांडे आपसात लागतील. पण मग तिथे प्रश्नाची तीव्रता कमी झालेली असते. म्हणजे असंच एक जोडपं माझ्याशी बोलून 3 वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. मग मागच्याच महिन्यात आले परत, खूप वाद सुरू होते. मग म्हटलं ठीक आहे, मागची कॅसेट ऐका. ते दोघं एकदम शॉक होऊन गेले की अरे हो, आपल्याला हे माहिती होतं. म्हटलं तुमचं प्रेम तसंच आहे, प्रेम कधीच कमी होत नाही, निसर्गाने आपल्याला दिलेलं हे वरदान आहे, तुमचं प्रेम तसंच ठेवा, मागची कॅसेट ऐका. एकमेकांनी एकमेकांसाठी संसार करायचा असतो, फक्त स्वतःसाठी नाही. मग त्यांना ते ऐकली त्यांनी कॅसेट, आणि आता पुन्हा छान चालू आहे. म्हणजे मग नंतरही वाद होतात, मी असं नाही म्हणत की वाद होत नाही, होणारच आहेत. त्या वादाची तीव्रता कमी होते. आणि माहिती असतं ना, एखादी गोष्ट माहीत असताना, स्वीकारलेली असताना तिच्याशी डील करणं सोपं जातं. त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आपण आधीच तयार असतात. त्यामुळे करा प्रेमविवाह, आनंदाची बाब आहे. योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने डोळे उघडून ठेवा. विवाह हा 2 व्यक्तीचा असतो का? 2 कुटुंबांचा असतो. 2 कुटुंबाचा असतो. आणि तुम्ही जेव्हा प्रेमविवाह करतात तेव्हा जर ते अपयशी झालं तर प्रेमविवाह ही चुकीची गोष्ट अशी प्रथा समाजात रुजते. की बघून आजच्या काळात तर मला पालक सांगतात ती बघून गेली का परस्पर, किंवा तो बघून गेली का. त्यांच्या दृष्टीने ती खूप सुखद गोष्ट असते, कारण काळच त्या दिशेने जातोय. खरं आहे. तर मुलं मुली जर परस्पर पाहत असतील तर काहीही चुकीचं नाही. साधी गोष्ट सांगते, आपण 4 दिवसाला कोकण टूरला जातोय समजा, आपण काय करतो, हवामान खातं 100% चुकणार आहे तरी माहिती काढतो. बरोबर. इथे आयुष्याचा प्रवास आहे. किती महत्वाचं आहे. तर इथे माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आम्ही वारंवार सांगतो की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, हे तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही मार्गदर्शन घ्या, आणि लोक घेत आहेत. आणि आजची यंग जनरेशन सगळ्यात जास्त योग्य पद्धतीने मार्गदर्शन घेत आहे. 36 गुण जुळवण्याचे असतात, जुळावे लागतात पत्रिकेतले, असं आपण ऐकतो, प्रसिद्ध आहे हे खूप. तर त्या 36 गुण जुळण्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. आणि
असंही ऐकतो आपण की 18 गुण जुळले तरी 100% यशस्वी तो विवाह होऊ शकतो असं. तर हे सगळं खरं आहे? होय. कसं असतं ना, म्हणजे आपल्या ऋषी मुलींना नमन करावं असं वाटतं. 36 गुण म्हणजे नेमकं काय? खरं तर काय होतंय ना, की ही प्रथा थोडी आउटडेटेड आहे. म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये पहिले लिहिलेलं आहे की कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ, वेळ अनुरूप बदललं पाहिजे. गुणमिलन ही जी गोष्ट आली ती 10,000 वर्षापूर्वी, की जेव्हा मुलीची अपेक्षा असायची सासरी जाऊन जेवण मिळालं, मुलाची अपेक्षा असायची आपल्या बायकोने लग्न करून घरी यावं, आईला मदत करावी, रात्री वॉटेवर. बरोबर. त्या काळचे नियम जर आपण आज जसेच्या तसे वापरले तर ती चूक शास्त्राची नाही, आपली आहे. हं? तर हा खरं विषय आहे. आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. दुसरं, गुणमिलन जरी एवढं पारंपरिक असलं तरी त्यातले काही विषय अक्षरशः चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. ऋषीमुनींना नमन करण्याला पर्यायच उरत नाही. म्हणजे जर त्यातले काही विषय आपण सांगितले ना, की जर गुणमिलनमध्ये काय आहे, आजही गुणमिलनमध्ये तुम्हाला स्वभाव महत्त्वाचा वाटतो. म्हणजे समजा एखादी मुलगी शांत प्रेमळ असली तर तिला नवरा कसा पाहिजे? शांत प्रेमळ पाहिजे. बरोबर. हे आपल्या गुणमिलनमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. म्हणजे जर आपण पारंपरिक पद्धतीने पत्रिका जुळवली तर विरुद्ध स्वभाव असेल, इतका विरुद्ध स्वभाव असेल तर तिथे गुणमिलन मॅच होत नाही. 36 पैकी 36 गुण असताना आम्ही विवाह जुळवतच नाही, कारण थोडं वैविध्य हवंच आणि तिथे वेगळे प्रश्न निर्माण होतात. पण समजा 36 पैकी 25 गुण मिळाले तर विवाह ओके, 18 गुण मिळाले तर विवाह ओके. पण 18 गुण मिळाले, 20 मिळाले, बाकीचे 16 मिळाले नाही, ते कुठे, कोणत्या विषयात? म्हणजे ते 16 गुण असे आहेत की जिथे तुम्हाला विवाहानंतर जुळवून घ्यायचं आहे. ते जर आपण यंग जनरेशनला, त्याच्या आईवडिलांना, नातेवाईकांना सांगितलं की इथे ते समस्या निर्माण होणार आहे तर ते प्रश्न अगोदरच सोडवून घेतात. पण हे गुण जुळवणं जितकं गांभीर्याने घेतलं जातं तितके न जुळलेल्या गुणांवरती काम करायचंय, हा विषय तितका अजून चर्चेत नाहीये किंवा आहे बऱ्यापैकी आहे. कारण की आम्ही दिवस रात्र याच सेक्टरमध्ये आहोत. आता आज समुपदेशन ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची मानल्या जाते. आणि आता आमच्याकडे जेव्हा विवाह जुळवण्यासाठी लोक येतात तेव्हा गुण हा विषय आमच्या दृष्टीने खूपच दुय्यम असतो. गुण तुम्ही घरी सुद्धा जुळवू शकता. अनेक सॉफ्टवेअर आहे. इवन आपलं ज्योतिश्री ॲप आहे, ते फ्री तुम्ही डाउनलोड केले, तिथे मुलाचे मुलीचे डिटेल्स टाकले की तुम्हाला गुण प्राप्त होतात. कोणत्या विषयात मिळालं हे सुद्धा कळून जातं. आता तर तिथे आम्ही AI मध्ये टाकतोय की कोणत्या विषयात गुण मिळाले नाही ते सुद्धा तिथे असतं. इथपर्यंत सोपंच आहे. बरोबर. पण या पलीकडे जाऊन विवाहाचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं ना, बघ मी तुला सांगते. पूर्वीच्या काळी गावातला एखादा ज्योतिषी असायचा, तो दोन्ही कुटुंबाशी संलग्न असायचा. मग समजा तो एखाद्या कुटुंबात गेला तर तो त्या कुटुंबात जाऊन त्यांची राहण्याची पद्धत, त्यांची खाण्यापिण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, भांडणाची पद्धत 1 to 1 पाहायचा. बरोबर. म्हणजे आजच्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर तो तिथला रवी बघून घ्यायचा, तिथला बुध बघून घ्यायचा, त्यांची आर्थिक स्थिती शुक्र बघून घ्यायचा, त्यांचं ज्ञान गुरु बघून घ्यायचा. मग काय जुळवायचं काम उरायचं त्याला चंद्र आणि मंगळ. कारण बाकी त्याने दोन्ही घरांचं प्रत्यक्ष पाहिलेलं असायचं की ह्या घरातलं वातावरण कसं, या घरातलं कसं. आज तो पर्याय नाही. आज आपण कॉम्प्युटरने जगतो किंवा विवाह संस्था आहेत तिथे शक्यच नाही. बरोबर. मग तिथे तुम्हाला ॲस्ट्रोलॉजी विशेष सहकार्य करते. ॲस्ट्रोलॉजीत 12 ग्रह असतात. त्या घरांमधून आपल्याला लक्षात येतं की मुलीचं आजचं कुटुंब कसं आहे, मुलीच्या कुटुंबात आजची खाण्यापिण्याची पद्धत कशी आहे, मुलाच्या कुटुंबात कशी आहे. मग त्यामुळे त्यांना किती जुळवून घ्यायचंय, कुठे जुळवून घ्यायचंय हे कळतं. आधुनिक गुणमिलनमध्ये मुख्य येतं ते स्वभाव, एकमेकांशी जुळवून घेण्याची पद्धत, दोघांचे आईवडील, विशेषतः आई, दोघांचं शिक्षण, दोघांचं करिअर,
कारण करिअर महत्त्वाचे आहे. जर खरं. दोघांच्या पॅकेजमध्ये खूप जॉब डिफरन्स असला ना, विवाह टिकत नाही. जरा जास्त व्यवहारी जग झालेलं आहे. आपण बघतोच आहोत आणि सगळ्या गोष्टी. दोघांचे करिअरचे टप्पे कसे आहे. मग ह्याच्यात गंमत कशी असते ना, की जेव्हा ते आपल्याकडे अगोदर येतात तेव्हा आपण त्यांना सांगितलं की 2028 ते 30 मुलीला नोकरी लागणार नाही. 2033ला मुलाची नोकरी 4 वर्षासाठी सुटणार आहे. आपण थेट सांगून टाकायचं. मग त्यात दोघांची विचार प्रक्रिया जर योग्य असली तर तेव्हा मुलगा विचार करतो, ठीक आहे मी हिला 2 वर्ष सांभाळून घेईल, ही मला 4 वर्ष सांभाळून घेईल. किंवा ती मुलगी पण तसा विचार करते. तर तेव्हा वाद होत नाही. नाही तर अलीकडे काय झालंय ना, की नवऱ्याची नोकरी सुटली की दुसऱ्या दिवशी धावत पळत येतात. बरोबर. धैर्य हा विषय कमी झालेला आहे. आणि पत्रिकेत असा काळ असतोच, प्रत्येकाचा असतो. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात असा मुलगा किंवा मुलगी आली आहे का की ज्यांची नोकरी कधीच सुटली नाही? असं होऊच शकत नाही. किती हुशार असू दे, कॉलेजच्या टॉपवर असू दे, मस्त असं पॅकेज चालू असतं, दनादन प्रगती सुरू असते, एक दिवस येतो फुल स्टॉप, घरी येतो ना. त्यावेळी जोडीदार म्हणजे सहजीवन. त्याचं दुःख ते आपलं, आपलं दुःख ते त्याचं. खरं. ही समजून घेण्याची प्रक्रिया पत्रिका पाहण्याने घडू शकते. तुम्ही त्याला कोणत्या पद्धतीने घेता आहेत. माझ्याकडे येणारे क्लायंट या पद्धतीने घेतात. कारण आम्ही थेट सांगतो, आम्ही भाग्य बदलत नाही, बदलू शकत नाही. खरं. विवाह टिकणं सोपी गोष्ट नाही आजच्या काळात. पण माझा अनुभव असा आहे, मागील काळात जेव्हापासून समुपदेशन सुरू केलं तेव्हापासून विवाह टिकण्याचं प्रमाण वाढलं. किंबहुना अशा केसेस आहे की नवरा बायको एका घरात विभक्तासारखे 5-5 वर्ष न बोलता राहत होते. समुपदेशनानंतर ते एकमेकांशी बोलायला लागले. ॲटलिस्ट चहा कॉफी जेवण नाश्ता ही सुद्धा गोष्ट लहान नाही. खरं. आणि हे ज्योतिषशास्त्र करू शकतं. हे करताना आम्हाला तिलाही एकही प्रश्न विचारावा लागत नाही, त्यालाही एकही विचारावं लागत नाही. कारण त्या दोघांच्या पत्रिका आम्हाला ते सांगत असतात की नेमकं काय झालं, कुठे झालं, कसं झालं. आणि अशा कितीतरी केसेस माझ्याकडे आहेत की 60चे आहेत नवरा बायको, इवन 70चे एक कपल आहे किंवा 35चे आहे. काही कारण नसतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. कारण सहजीवन कठीण झालं आहे. इगो प्रचंड वाढले आहेत, इंटरफेअर प्रचंड वाढले आहेत. पूर्वी 4-5 मुलं असायची, आईवडिलांची पॉलिसी असायची, लग्न झालं आता ते त्यांचं पाहतील, मुलगी तिचं संसार करेल. आज तसं नाही आहे. मुलगी सासरी जाते, सोबत तिच्या मोबाईल असतो, घरी एक मोबाईल असतो आणि आई असते. मग सकाळी झोपेतून उठल्यावर काय भाजी केली पासून जे सुरू होतं किंवा नाश्त्याला काय केला, कोणी बनवलं पासून जे सुरू होतं ते झोपेपर्यंत चालू असतं. मग इथे एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगते, बघ तुला पटते का. तू पण मुलगी आहेस, बरोबर. तू तुझ्या आईला काय सांगशील? सासूबद्दल बोलशील, इतर काही गोष्टी बोलशील, नवऱ्याच्या चांगल्या गोष्टी बोलशील? बोलूच शकत नाही. बोलू शकत नाही. मग होतं काय ना, आईकडे जे पोचतं म्हणजे ती चुकीची नसते, बरोबर, पण तिच्याकडे जे पोचतं ते असं फिल्टर होऊन पोचतं की चांगली बाब सगळी बाजूला राहते. मग तिला वाटतं मी तर आयुष्यात सहन केलं, माझ्या मुलीने तर अजिबात करू नये. किंवा मुलगा पण जेव्हा आईशी बोलेल तो बायकोबद्दल काय बोलणार आहे? माझ्या पॅन्ट दिली नाही, रुमाल दिली, तो नाही बोलू शकत ना. हे सत्य तुम्ही लक्षात घ्या. तो नाहीच बोलू शकणार. कारण शेवटी भारतात, भारतीय संस्कृतीत कल्चर खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याकडे टिकून आहे. आपण सहजीवनाबद्दल बोलत होतो आणि नवरा बायको आणि त्यांचं नातं या सगळ्याविषयी सविस्तर बोललो. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट जी कायम मी ऐकलेली अशी आहे की नवरा बायकोंचं भाग्य एकमेकांच्या भाग्यावरती, त्यांच्या पत्रिकांवरती अवलंबून असतं.
मग ते करिअर मधलं असो किंवा आरोग्यासंबंधी कुठलंही. तर याबाबत ऐकायला आवडेल की हे कितपत खरं आहे आणि असे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का? होय. म्हटलं तर खूप खरं आहे, म्हटलं तर खूप खोटं आहे. समजा नवरा बायको गेले पिक्चरला. एकाची पर्स घरी राहिली, दुसऱ्याची आहे, त्यांनी तिकीटं काढली. आता तर तो प्रश्न येत नाही, पण आपण थोडं पारंपरिक उदाहरण घेऊ. दुसऱ्याच्या पर्समध्ये पैसे होते, दोघं पिक्चर पाहू शकले. बरोबर? बरोबर. त्याच पद्धतीने एकाचं भाग्य दुसऱ्याला या मर्यादेपर्यंत मदत करतं. पण घरी राहिलेल्या पर्समध्ये ज्याच्याकडे पर्स आहे तो पैसे टाकू शकतो का? ही मर्यादा आहे. होतं काय ना की लग्नापूर्वी तर आमच्याकडे एकच पत्रिका येत असते. दुसरी पत्रिका खूप उशिरा येते, नंतर येते. पहिल्या पत्रिकेतच हे लिहिलेलं असतं की तुमचा जोडीदार कसा असेल, त्याचं भाग्य कसं असेल, लग्नानंतर तुमचं भाग्य कशा पद्धतीने कार्य करेल हे त्याच्याच पत्रिकेत लिहिलेलं. आणि दुसऱ्याच्या भाग्याने आपलं भाग्य बदलत नाही, पण एक दुसऱ्यांना तुम्ही अनुरूप वागलात, समजून घेतलं, तर तुमचं आणि त्यांचं दोघांचं भाग्य समृद्ध होतं. आणि अजून एक प्रश्न की एकमेकांच्या भाग्याच्या बरोबर त्याचा परिणाम होतो का हा सुद्धा, आणि त्याच्या इतकाच महत्वाचा प्रश्न की वास्तू. तर असंही खूप ऐकण्यात येतं की वास्तूचा भाग्यावरती परिणाम होतो. खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कसं होतं ना की मुळात फक्त ज्योतिषशास्त्र हा यातला विषयच नाही आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा पत्रिका तर पाहतोच, अनेक वेळा जेव्हा आम्हाला गरज वाटले त्या हाताचे ठसे मागवतो. कारण कधी कधी काय होतं ना की पत्रिकेत वेळ चुकलेली असते आणि हाताचे ठसे चुकू शकत नाही. हाताचे ठसे आजची गोष्ट सांगतात. सोबतच आम्ही कृष्णमूर्ती पद्धती पाहतो, जे पद्धती पाहतो, अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरतो. याच्यात कसं होतं ना की याच्यात उपायशास्त्र म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वास्तू आपल्याला सगळ्यात जास्त मदत करते. पत्रिकेत जर एखादा दोष असेल, त्याच दोषाच्या पद्धतीने आपण जर वास्तूमध्ये केलं तर दोष तीव्र होतो. आता उदाहरण सांगते. एखाद्याच्या वास्तूत नवीन कपलची रूम अग्नेयला घेतली, त्यांच्यात वाद होणार आहे. अग्नेय म्हणजे अग्नी. तिथे प्रेम कसं काय फुलेल? प्रेम फुलण्यासाठी काश्मीर लागतं. नाही काश्मीर तर ॲटलिस्ट वातावरण लागतं. बरोबर. वातावरणाशिवाय प्रेम फुलत नाही. मग तिथे विसंवाद होणारच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही समजा नैऋत्येला बेडरूम घेतली, अग्नेय म्हणजे ईस्ट आणि साऊथच्या मध्ये, नैऋत्य म्हणजे साऊथ आणि वेस्टच्या मध्ये, कारण खूप लोकांना त्या भाषा पटकन कळतात. नैऋत्येला समजा बेडरूम असले आणि ती जर बिघडलेली असली, नैऋत्य दिशा जर बिघडलेली असेल तर दोघांपैकी एक जण दुसऱ्यावर सतत हावी होतो. नातं समृद्ध होणं राहिलं बाजूला, टिकूच शकत नाही. कारण सहजीवनामध्ये दोघांनी सोबत चालणं, रथाची दोन्ही चाकं सारखी पाहिजे, खरं, तेव्हा ते यश मिळतं. ते सोपं नाहीच आहे. तिथे तो बिघाड तयार होतो. नैऋत्य जर बिघडलेली असेल, तिथे तुम्ही यांना बेडरूम दिली तर नुकसान होणार आहे. तिसरी दिशा येते वायव्य. म्हणजे सांगायला नको, पण वायव्यला बेडरूम असताना लग्नानंतर ती मुलगी घर सोडून पळून गेली. लग्नानंतर, लग्नाला इनमीन 6 महिने झाले, वायव्य दिशा तुम्हाला स्थिर राहू देत नाही. ईशान्येला तुम्ही बेडरूम घेतली, ईश्वराचं आहे. नवरा बायको असतं, छान असतं, पण त्यांचं मिलन होत नाही. प्रॉपर दिशेला बेडरूम पाहिजे, तिच्यात कोणतंही ड्रॉबॅक नको. बेडरूममध्ये कचरा साठवलेला नको. बेडरूममध्ये जुन्या मेडिकलच्या फाईल नको. बेडरूम स्वच्छ सुंदर, छोटी असू द्या, तुमचं घर लहान असेल नो डाऊट, प्रॉपर बेडरूमची दिशा असणं, तिथे स्वच्छता असणं, पलंग खाली पसारा नसणं, रूममध्ये कचरा नसणं, या बेसिक गोष्टी आहेत. त्या जेव्हा तुम्ही मेंटेन करतात, कारण वास्तूमधून आपण सगळे 9 ग्रह सकारात्मक करू शकतो. वास्तूत एक जागा राहूची असते, एक केतूची असते,
रवी, मंगळ, बुध, शुक्र, प्रत्येक ग्रहाला वास्तूत जागा आहे. त्या जागेला अनुरूप म्हणजे आपली जर एका वाक्यात सांगायचं ना तर वास्तूत जर आपण ऊर्जेचं संतुलन केलं तर आयुष्यात ऊर्जेचं संतुलन होतं. वास्तू समृद्ध, तुम्ही समृद्ध. बरोबर. आणि ज्योतिषात तरी आम्ही वारंवार सांगतो की ज्योतिषी भाग्य बदलू शकत नाही. वास्तूतून काही टक्के शक्यता असते की प्रश्नाची तीव्रता बऱ्यापैकी कमी होते. साधं मोरपीस आहे, जर दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत काळसर्प आहे, सापाला मोर मारतो. बरोबर. बरोबर. मग जर तुम्ही प्रॉपर पश्चिम दिशेला मोरपीस लावलं, प्रॉपर दिशेला पूर्वजांचे फोटो लावले, प्रॉपर दिशेला देवघर ठेवलं, देवघरामध्ये विशिष्टच मूर्ती आणि फोटो ठेवल्या, खूप अतिरिक्त पसारा नाही केला, त्याची उंची प्रॉपर घेतली, स्वच्छता ठेवली, सकाळी उठून देवाला जस्ट नमस्कार केला, प्राथमिक कार्य आटोपल्यावर तुमचा संसार वास्तूतून प्रचंड फुलतो. आणि अजून एक गंमत सांगते की हा विषय खूप लोकांच्या लक्षात येत नाही. आपण जर थोडं मागे गेलं तर प्रत्येक स्त्रीला संसारात एक मी टाईम मिळायचा. त्या काळात सुद्धा तो मी टाईम कोणता असायचा? आंघोळ करून आली, केस छान ओपन असायचे, प्रसन्न वातावरण सकाळचं, ती जायची रांगोळी घेऊन आणि तुळशी वृंदावना शेजारी रांगोळी काढायची. तिला कोणीतरी यायचं का डिस्टर्ब करायला? नाही. आणि तेव्हा त्या मी टाईममध्ये ती मनात काहीतरी गाणं म्हणायची. कोणतीही गृहिणी घ्या, फक्त तुम्हाला त्यासाठी 100 वर्ष मागे जावं लागेल. खरं. आज असा मी टाईम कुणाला मिळतोय? आज समजा ठीक आहे तुझं छान चालू आहे, तू विचार केला पोळ्या करताना आपण एखादं गाणं म्हणावं, कोणीतरी येऊन मागून डिस्टर्ब करणार. मी टाईम मिळतो? नाही. तो मिळायचा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात की ज्या आपण वास्तूतून केल्या. उत्तरं बरीच आपल्या इतिहासातच आहेत आपल्या अडचणींची. तुळशी वृंदावन स्वच्छ ठेवलं तर वास्तू हे खूप महत्त्वाचं शास्त्र आहे. तिथे ऊर्जेचं संतुलन करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रश्न, संसारातील प्रश्न कमी करू शकतात, तुमची प्रगती घडवून आणू शकतात, तुमच्यात स्थैर्य निर्माण होऊ शकतं आणि यशाची टक्केवारी वाढते. आणि कसं होतं ना, इतक्या सोप्या गोष्टी असतात वास्तूमध्ये. आता माझ्याकडे एक राजकीय व्यक्ती खूप मोठ्या पदाची अगोदर होती, आता BJP असूनही तिला वारंवार डावलल्या जात आहे. तिलाच कारण सापडेना. आता मी हे ओपनली म्हणते म्हणजे हा विषय माझ्यापर्यंत फिरून येणार आहे. बरोबर. मग तिच्या वास्तूचा जेव्हा माझ्याकडे प्लॅन आला, त्यांनी बोलवलं तर नैऋत्य दिशा फार बिघडलेली, नेतृत्व फार गेलेलं, त्याच्यामुळे तिचं बाहेरचं नेतृत्व सुद्धा त्या व्यक्तीचं गेलं. त्यांच्या जेव्हा ते लक्षात आलं तर आता ते सगळ्यात पहिले घर शोधताय, म्हणजे स्वतःचा बंगला असून रेंटल शोधणार आहेत. तर वास्तू सर्वच अर्थाने तुम्ही विवाहासाठी घ्या, संसारासाठी घ्या, तुमच्या संततीसाठी घ्या, संततीच्या शिक्षणासाठी घ्या, प्रत्येक गोष्टीत वास्तूचा थेट प्रभाव आहे. घटस्फोटांचं प्रमाण सध्या आपल्या आजूबाजूला भयंकर दिसत आहे. म्हणजे आपण 5 माणसांना भेटलो तर त्याच्यातल्या 2 माणसांची काहीतरी अशी व्यथा असते, कथा असते. तर पत्रिका बघून आपल्याला हे पुढचे धोके ओळखता येतात का, असा एक माझा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती मग काही काम आधीच करता येईल का? कसं असतं ना की पत्रिकेत धोके दिसतात, म्हणजे मुलाची किंवा मुलीची पत्रिका, जोडीदाराची पत्रिका आपण नंतर पाहिली. प्रथम ज्या व्यक्तीचं लग्न करायचे तिची पत्रिका पाहिली तर त्या पत्रिकेतही धडधडीत धोके दिसतात की 6, 7, 8 एकमेकांशी असलेले संबंध, सप्तम स्थानाचा राहुकेतूशी असलेला संबंध, शनीचा संबंध, सप्तम स्थानातील ग्रह, नवमांश पत्रिका, अशा आपल्याला दिशा दाखवत असतात. आणि ऋषीमुनी तर सांगूनच गेले, पण आमचे जे शिक्षक गुरुवर्य म्हणजे मदा भट, सॉरी आज ते नाही आहेत, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्हाला एक घटना 4 वेळा दिसली तर ती होईल, एखाद वेळी दिसली तर ती बदलता येते. मग जर असे योग असले की आपल्याकडे आलेला मुलगा किंवा मुलगी, तिला भविष्यात घटस्फोटाचे योग आहे,
मग आपण तिला सांगू शकतो. जेव्हा योग दिसतात तेव्हा त्या योगामागची कारणं दिसतात. कारणं बदलली की परिणाम बदलतात. खूप काही नाही करावं लागत. इथे 2 गोष्टी असतात. एक तर आपली जबाबदारी असते की आपण शास्त्राचा अभ्यास करणं, पॉईंट टू पॉईंट काढून समोरच्यांना सांगणं. बरोबर. समोरच्यांची जबाबदारी असते पॉईंट टू पॉईंट ऐकणं, तसं स्वतःमध्ये बदल करणं. कारण संसार ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजची जर सामाजिक स्थिती पाहिली, यंग जनरेशनला ज्या पद्धतीने वाढवल्या गेलं आहे, नाही हा शब्द असतो हेच त्यांना माहिती नाही. आश्चर्य वाटतं. 20 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा मुलगी त्यांनी नाही शब्द ऐकलेलाच नसतो. मग नाही शब्द माहिती नाही, जे पाहिजे ते पाहिजे, त्यासाठी काय होईल ते होऊ द्यायचं. मग कसं काय संसार टिकेल? आपण डे टू डे मध्ये किती भयानक घटना पाहतोय. खरं. मला हे सांगा, हे असं शक्य तरी होतं? कोणी विचार तरी करू शकत होता की मी माझ्या प्रेमासाठी दुसऱ्या व्यक्तीला जीव घेईन? शक्यच नाही. आणि भारतीय संस्कृतीतली मुलगी असं करूच शकत नाही, किंवा भारतीय संस्कृतीतला मुलगाही करू शकत नाही. पण इथपर्यंत समाज बदलत गेला. अनेक कारण आहे. समाजातल्या स्पर्धा आहे, हेवे दावे आहेत, मानसिक अस्वस्थता आहे, गेल्या काही काळातली बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था आहे. ह्या सगळ्यांच्या मागे अजून एक कारण आहे. तो कदाचित विषय वेगळा होईल. पण भारतात जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशाला जर जिंकायचं असेल तर यांची संस्कृती आणि यांचं ज्ञान उद्ध्वस्त करा. नालंदा युनिव्हर्सिटी पूर्ण जाळल्या गेली. आपल्या संस्कृतीला त्यांच्याजवळ 2 मार्ग होते. एक तर स्वतःला आपल्यापेक्षा श्रेष्ठ साबित करणं, किंवा आपल्याला कमी. तर ते त्यांना शक्य नव्हतं. कारण की भारतीय संस्कृती, भारतात झालेली संशोधनं, शून्याचा शोध, खगोलशास्त्रातले बारकावे, ते पोहोचूच शकत नव्हते तिथपर्यंत. मग त्यांनी आपल्याला डॉमिनेट केलं. सापांचा देश. भारत सापांचा देश आहे? नाही आहे. भारतीय संस्कृती, भारतीय ऋषीमुनींनी लावलेले संशोधन, काय होतं त्यांच्याकडे? दुर्बीण नव्हतं, तरी त्यांनी संशोधन लावलं. त्याच ऋषीमुनींनी खगोलशास्त्र तयार केलं. त्याच ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र तयार केलं. ज्योतिषशास्त्र हे वेदांचं 6वं अंग आहे. बरोबर आहे? मग एवढ्या थोर ऋषीमुनींनी निर्माण केलेलं हे शास्त्र, त्यांना दुसरी काही अपेक्षाच नव्हती. त्यांना एकच अपेक्षा होती की मानवी आयुष्य समृद्ध व्हावं. बरोबर. मग एवढं छान शस्त्र तुमच्या हातात आहे, वापरायचं की वापरू नये? पत्रिका जुळवायची की जुळवू नये? जुळवायची असेल तर कोणत्या पद्धतीने जुळवावी? जुळवल्यावर तिचा किती वापर करावा? आज सुद्धा जर योग्य पद्धतीने पत्रिका जुळवल्या गेल्या, आधुनिक पद्धतीने, पारंपरिकही सहकार्य घेऊन, संसार बदलू शकतात, समाज बदलू शकतो. एक संसार टिकतो तेव्हा एक समाज टिकतं. समाज टिकला की राज्य टिकतं. राज्य टिकलं तर तुमचा देश टिकतो. खरं. जर आजही भारतात कौटुंबिक व्यवस्था समृद्ध झाली तर जगातला कोणताही देश भारताच्या बरोबरीला येऊ शकत नाही. मंदी, जागतिक मंदी यापूर्वी मला वाटतं 2008ला होती, किंवा 2008ला. अख्खा जग त्रासदीत गेला, भारत गेला नाही. का? कारण जगाची आजची भूमिका अशी आहे, आज पैसा आला, खर्च करा, मोकळं व्हा. भारतीय संस्कृतीत कितीही आधुनिक मुलगा मुलगी असू दे, लग्न झालं आणि पहिली संतती घरात आली की तो दुसऱ्या दिवसापासून बचत करायला लागतो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होईल. सुरक्षा त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी ठेवायचं असतं. ही संस्कृती असं कोणी शिकवतही नाही, कोणीच कुणाला शिकवत नाही हा विषय. पण ज्या दिवशी तुम्हाला बाळ होतं ना, तुमचं वय 10 वर्षांनी त्या क्षणी वाढून जातं. खरं. ही ताकद आहे आपल्या संस्कृतीची, तिचा वापर करा. त्या संस्कृतीचा एक भाग आहे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्रातील एक छोटूसा भाग आहे पत्रिका मिलन. त्याचा वापर करा. आणि या सगळ्या पत्रिकांच्या आणि गुण जुळवण्याच्या ह्याच्यात तरुणाईची अजून एक भीती आहे, म्हणजे भीती दाखवली जाते या गोष्टीची, की मंगळ आणि नाडी
आणि मग त्याच्यावरून घरातलं तापलेलं वातावरण. तर यावरती मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय. खूप छान. म्हणजे वैवाहिक आयुष्य सुखी करणं, हम्म. लोकांना विवाहानंतर सुखी करणं, यासाठी जे जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू आजच शोधून घेते. हो, कारण ते आमच्यासारख्या मुलांना पडणारे प्रश्न आहेत. होय, खूप छान. कसं होतं ना, पत्रिकेत मंगळ असतं म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. आपल्या पत्रिकेत 12 घरं असतात. त्या 12 घरांपैकी 5 घरांमध्ये जेव्हा मूळ पत्रिकेत मंगळ असेल, व्ययस्थान, राशी, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान, हे 5ही स्थान वैवाहिक आयुष्याशी निगडीत आहे. या 5 स्थानांमध्ये जर मंगळ असेल तर त्या पत्रिकेला मंगळ आहे असं म्हटलं जातं. बरोबर. याचा 5 स्थानांचा संबंध वैवाहिक आयुष्य आणि तुमचं व्यक्तिमत्व याच्याशी असतं. आता एकदम सोपी गोष्ट, 12 पैकी 5 स्थानात मंगळ असताना मंगळी व्यक्ती जन्माला येते. मग ही शक्यता किती असते? 45%. मग 45% मुलांना मंगळ असतो. अरे बापरे. 45% मुलींना मंगळ असतो. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? मंगळ असलेल्या व्यक्तीचं मंगळ असलेल्या व्यक्तीशी लग्न जुळवायचं कठीण नाही आहे. मंगळबद्दल समाजात प्रचंड गैरसमज आहे. पण मंगळ म्हणजे अग्रेसिव्हनेस, मंगळ म्हणजे धडाडी, मंगळ हा सेनापती आहे, मंगळ म्हणजे कर्तृत्व. तुम्हाला परदेशात जायचं असेल तर मंगळ प्रबळ हवं. भारतीय सैन्यातला एकही अधिकारी असा नाही की ज्याच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ नाही आहे. सर्जनमधला एकही सर्जन तुम्ही शोधून सापडू शकत नाही की ज्याच्या पत्रिकेत मंगळ नाही आहे. आणि मी हे चॅलेंजिंग ओपनली यूट्यूबवर बोलते. कोणत्याही सर्जन डॉक्टरने दाखवावी पत्रिका, त्याच्या पत्रिकेत मंगळ असतो. कोणत्याही मिलिटरी व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ असतोच असतो. परदेशात जाणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ असतो, कारण मंगळाशिवाय ही धडाडी मिळत नाही. आता सोपी गोष्ट आहे, समजा एखादा असा धडाकेबाज व्यक्ती आहे आणि त्याला अशी जोडीदार मिळाली किंवा असा जोडीदार मिळाला की जो एका चौकटीच्या बाहेर जायला घाबरतोय, त्यांचं आयुष्य सुखद होईल नाही. मग ग्रंथ तेच सांगताय, पत्रिका तेच सांगते, अशाच व्यक्तीशी विवाह करा की जी तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला साथ देईल किंवा तुमच्या आनंदाला, तुमच्या शांततेला, तुमच्या चौकटीला सहकार्य करेल. दोन्ही गोष्टी बरोबर आहे. हेच बरोबर हेच चूक आपण नाही सांगू शकत. मानवी आयुष्यात सामान्य माणसं की जे एका चौकटीत राहून छान जगू इच्छित आहे, खाणं खाऊ घालणं, प्रेमाने राहणं, नाती जपणं, हे त्यांचं ध्येय आहे. त्यांनी ते सुखाने राहावं. काही मानवी व्यक्ती ज्यांना नवंच हवं, धडाडीच हवी, बरोबर, ते त्यांचं ध्येय आहे. त्यांनी तसं जगावं. कशाला एकमेकांशी क्रॉस करून दोघांसाठी दुःख विकत घ्यावं? लग्न म्हणजे दुःख विकत घेण्याची जागा नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो की मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह मंगळ असलेल्या व्यक्तीशी करा. अजून एक गंमत सांगते. आपण जेव्हा म्हणतो मंगळ आहे तेव्हा आम्ही खूप पत्रिका जेव्हा पाहतो, आमच्याकडे काय झालं अलीकडे फॅमिली कन्सेप्ट आलेले आहे, फॅमिली ज्योतिष. मग आमच्याकडे कुटुंबातील 4-4, 6-6, एका कुटुंबाच्या 14, एका कुटुंबाच्या तर 22 पत्रिका आलेल्या आहेत. हां, तर जसं आपलं DNA असतं की नाही, DNA मध्ये कसं असतं, गुणसूत्राच्या जोड्या, त्याच्यात साम्य असतं, ते कुटुंबातील प्रत्येकात येतं. त्याच पद्धतीने DNA पॅटर्नने मांगलिक कुटुंब असेल ना, अरे बापरे, तर सगळ्यांच्या पत्रिकेत असतं. मग त्याचा पॅटर्न कसा होतो की एखाद्याच्या लग्न मंगळाचं असेल, एखाद्याचं चंद्र मंगळाचं असेल, एखाद्याचा वृश्चिकेचा मंगळ असेल किंवा मेषेचा असेल. म्हणजे स्वराशीचा मंगळ कन्सेप्ट असेल ना, तर एखाद्याचे मेषेत येईल, एखाद्याचे वृश्चिकेत येईल, एखाद्याच्या उच्चीच्या मकरला जाईल, एखाद्याच्या लग्नापासून मंगळ असेल, एखाद्याच्या चंद्रापासून असेल. पण मंगळ प्रधान कुटुंब जर असेल ना, तर त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात मग पत्रिकेत तसं असतं. मग गंमत काय झाली ना, ही जवळपास 5-7 वर्षापूर्वीची घटना आहे. एक मुलगी आली, ती म्हणे मला समजत नाही या लोकांशी मी वागू कशी, मला तर खूप चांगलं वागायचं. म्हटलं काय झालं? मग तिने एकंदरीत सांगितलं की त्यांच्या घरात सगळ्यांना अशी सवय वृक्ष आणि सडेतोड उत्तर द्यायचं. आण तो पेपर इकडे किंवा
अगं जरा पेपर देते का, ही अगं जरा पेपर देते का मधली होती. आणि आण तो पेपर इकडे असं जेव्हा सासरा म्हणेल किंवा सासूकडे गेली, मी चहा ठेवते, ठेव ना मग, सांगावं काय लागतंय, किंवा बरं बरं ठेव, तू पण घे मी पण घेते. 2 कल्चर झाले. बरोबर. तर ही शांत कल्चरची होती. तिला सासरी तशी उत्तरं मिळत होती. ती एकदम रडू रडू झालेली. 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. मग तिने येऊन सगळं मला सविस्तर सांगितलं. म्हटलं मग तू काय करते, म्हणजे रूममध्ये जाते रडते. म्हटलं उद्या रडायचं नाही. जर सासरे म्हणाले आण तो पेपर इकडे, तर सांगायचं थांबा मी वाचून झाल्यावर देईल. सासू म्हणाली ठेव ना चहा, आजच्या दिवस तुम्ही ठेवा मी पण घेईन. ती म्हणे असं कसं बोलू, तर तू बोलतं बघतं काय होतं. दुसऱ्या दिवशी तिने तशी भाषा घरात सुरू केली आणि घरात सगळं आनंदी आनंद. कारण त्या व्यक्तीला काही वाईट वाटलंच नाही, हा ठीक आहे ते वाचून दे, कारण त्याच्या दृष्टीने तो त्या स्वभावाचा होता. जर समोरच्याने त्याला असं उत्तर दिलं सुनेने की माझं वाचून झाल्यावर देते, तर त्याला त्याचं चुकीचंच नाही वाटलं किंवा सासूलाही चुकीचं नाही वाटलं आणि ही बिचारी एकटीच कोमेजून चालली होती. असं घडतं जर विरुद्ध स्वभाव आला. आता एवढं सोपं नसतं ना पटकन स्वतःला बदलून देणं. मग त्यापेक्षा सोपं काय आहे की तुमच्यासारख्या स्वभावाच्या कुटुंबात जा, तिथे तुम्ही पण सुखी ते पण सुखी, म्हणजे मग प्रश्न मिटतो. तर मंगळ हा खूप सकारात्मक बाब आहे. किती वेगळा पर्स्पेक्टिव्ह हा आहे. आणि सिनेमा आणि मालिकांनी मंगळ ही गोष्ट इतकी वेगळ्या पद्धतीने मनावरती बिंबवली आहे. पण आज खूप वेगळा दृष्टिकोन मला तुमच्याकडनं ऐकायला मिळाला. याच्यात अजून सांगायचंय मला, समाजात समजपेक्षा गैरसमज पटपट पसरतात. खरंय. आज नाही, काल नाही, 5,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी महाभारत काळातली एक गंमत सांगते. अख्खं महाभारत करण्याचं कारण मंगळबद्दल असलेला समज गैरसमज आहे. हा अगदी नवीन विषय. झालं काय ना की गांधारी, तिचं लग्न कुणाशी झालं, धृतराष्ट्र. तो अंध होता. गांधारीचा भाऊ शकुनी त्याच्या लग्नाला विरोध होता, पण त्याने सपोर्ट केला की ठीक आहे बुवा, मोठ्या राज्याशी आमचं नातेसंबंध होतील, त्याचा फायदा आपल्या छोट्या राज्याला होईल, म्हणून त्यांनी ते मान्य केलं. बरोबर. पितामह भीष्मांनी तिथे मागणी घातली, यांचं लग्न झालं, थाटात लग्न झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि ही गोष्ट मोठी मानल्या गेली की गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली. मोठीच होती की जसा माझा नवरा आहे तसं मी जगेल, त्याला जे मिळत नाही आहे ते मी करेल. त्यामुळे तिला एक मोठं सतीत्व प्राप्त झालं. पण ह्याच्यानंतर काय झालं ना की एक दिवस धृतराष्ट्राला तिचा इतिहास कळला, गांधारीचा. आता इतिहास कळला म्हणजे काय कळलं, गांधारी लहान होती, तिचा जन्म झाला, राज्यात एक ज्योतिषी आले. त्या ज्योतिषीने गांधारीच्या वडिलांना सांगितलं की हिच्या पत्रिकेत मंगळ आहे, कडक मंगळ आहे. मग गांधारीच्या वडिलांनी विचारलं ठीक आहे मग आपण काय करूया. मग त्यांनी उपाय म्हणून काय सांगितलं की एका बोकडाशी लग्न करा, लग्नानंतर बोकडाला मारून टाका, म्हणजे हिचं सौभाग्य कायम राहील. मग झालं काय ना की त्यांनी तसंच केलं. आणि ही गोष्ट धृतराष्ट्र आणि पितामह भीष्म यांना लग्नानंतर कळाली. मग पुरुषप्रधान संस्कृती तर होतीच भारताची, नाकारून चालत नाही. मग त्यांनी काय केलं की या सगळ्यांना आमंत्रण दिलं की आमच्या राज्यात या. अगदी सगळे राज्यातील प्रमुख, कुणबा, म्हणजे सगळे समाजातील सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही आमच्याकडे या. मग त्या काळात ते सगळे अशी पद्धत होती, सगळे गेले, हसत खेळत गेले की चला आपल्याला हस्तिनापूरहून एवढं मोठं आमंत्रण आलेलं आहे, आपलं आगत स्वागत होणार आहे. खूप खुशीत गेले सगळेजण, तिथे गेले. आणि तिथे अशी पद्धत होती की जे समोरचे जेवू घालायचं ते जेवायचं. मग तिथे गेल्यावर पितामह भीष्मांनी या सगळ्यांना कैदेत टाकलं. त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही आम्हाला फसवलं, तुमची लग्न झालेली मुलगी आमच्या गळ्यात बांधली. बरोबर. मग हे घाबरून गेले सगळे. मग तिथे एक एक माणूस मरायला लागला, कारण की
त्यांना फक्त मूठभर भात मिळायचा रोज, मूठभर भात. आणि एवढे लोक. मग आता काय करायचं? सगळ्यांनी मरण्यापेक्षा आपल्यात कोणीतरी एक व्यक्ती जिवंत राहिला पाहिजे, ज्याने नंतर याचा बदला घ्यावा. मग त्यांनी काय केलं? तो सगळा भात राजकुमार म्हणून शकुनीला दिला. मग एक एक व्यक्ती मृत होत गेला. असं करत शेवटी उरल्या राजा आणि शकुनी, दोघंच उरले. मग शेवटच्या क्षणाला जेव्हा राजा मृत्युमुखी पडणार होता, तेव्हा त्यांनी शकुनीला जवळ बोलवलं. त्यांच्यात होती नव्हती तेवढ्या ताकदीने पायाने मारलं त्याच्या गुडघ्यावर. शकुनी कळवळला, काय केलं तुम्ही? आणि तुला आठवण राहावी की तुझ्यासमोर आपला सगळा कुणबा, प्रत्येक व्यक्ती मृत्युमुखी पडलं, त्यांच्या वाटेचं अन्न खाऊन तू जिवंत आहेस. तुला हस्तिनापूर बर्बाद करायचे. तिथून मग पुढे शकुनी निर्माण झाला. शकुनीने पुढे काय काय केलं, दुर्योधनाला कशा पद्धतीने मोठं केलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण त्या सगळ्याची सुरुवात झाली मंगळ मंगळापासून. नावाच्या गैरसमजामुळे. आणि असं ते आहे. म्हणजे महाभारत सुद्धा याला सुटलेलं नाही. तर असे गैरसमज बाळगू नये हेच आपल्याला महाभारतही शिकवत आहे. तर मंगळबद्दल असे अनेक समज गैरसमज आहे, ते आपण ठेवू नये, सकारात्मक राहावं. आणि काय व्हायचं ना, समजा मंगळप्रधान व्यक्ती असलं की त्याची सेक्स्युअल भूक जास्त असते. समोरची व्यक्ती तशी नसली की तरी दुरावा येतो. बरोबर. किंवा जास्त पूर्वीच्या काळी वारंवार जर बाळंतपणं होत गेली तर बाळंतपणात अनेक वेळा आई मृत्युमुखी पडायची. मग हा समज झाला की मंगळ असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं की बायको जाते. तर याच्या मागे कारणं वेगळी होती, ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे आपण प्रश्नापासून स्वतंत्र होतो. आता दुसरा प्रश्न, नाडी. नाडी हा जो विषय आहे ना, तर जेव्हा दोघांमध्ये अत्यंत साम्य असेल, म्हणजे दोघांची आद्य नाडी आहे, मध्य नाडी आहे किंवा अंत्य, वॉट एव्हर, जर दोघांच्या नाडी अगदी सारख्या आहे तर त्यांच्यात नैसर्गिक आकर्षण कमी होतं. विवाहाचा तो नैसर्गिक उद्देशच आहे. दुसरं काय घडतं, समजा दोन्ही वात प्रकृतीचे आहे, दोघं सोबत आजारी पडतील, तर त्यामुळे एक नाडी नसावी. पण त्याच्यात जर नक्षत्र भिन्न असलं तर प्रवृत्तीत फरक पडतो, प्रकृतीत फरक पडतो, आणि मग म्हणून तो दोष कमी होतो. तर त्याचंही खूप बाऊ करण्याची गरज नाही. बरोबर. ती गरज आहे, त्या पद्धतीने पत्रिका तपासण्याची गरज आहे. खूप प्रॅक्टिकल आणि लॉजिकल उत्तरं आज मला या सगळ्याची मिळाली आहेत आणि खूप वेगळाच दृष्टिकोन तुम्ही दिला या सगळ्या गप्पांमधनं मला. पण तरी मला तशी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, पण तरी आवर्जून मुद्दाम मला हा प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही याचं उत्तर खूप छान पद्धतीने देऊ शकाल असंही वाटतंय. तर आजची तरुणाई जी आहे ती ज्योतिषशास्त्राकडे किंवा पत्रिका पाहण्याकडे एकंदरीतच थोडासा अंधश्रद्धा म्हणून बघण्याचा कल असतो किंवा तसा एक दृष्टिकोन असतो. तर ते तसं नाहीये हे मला आत्ता जाणवत आहे, पण ते तसं करू नये यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, कसं असतं ना की पहिला हा गैरसमज आहे की तरुणाई त्याला अंधश्रद्धा मानते. माझ्याकडे ज्या प्रमाणात तरुण वर्ग येतोय ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि तरुणाई अंधश्रद्धा मानते केव्हापर्यंत, जोपर्यंत ती तुमच्यासोबत पहिला कॉल घेत नाही. एकदा त्यांनी आपल्यासोबत कॉल घेतला, कॉलवर चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. म्हणजे एक उदाहरण सांगते, काल परवाच आम्ही गाडीत असताना फोन आलेला त्या मुलीचा. तिने क्वांटम फिजिक्समध्ये तुमच्या पुण्यातच VIT मध्ये डिग्री घेतली आणि मग MS साठी अमेरिकेला गेलेली आहे. तिच्या मैत्रिणींनी तिला विचारलं की तू एवढी स्मार्ट असून ज्योतिषशास्त्रावर कसा विश्वास ठेवते? तिने उत्तर दिलं, तुम्ही जोपर्यंत जोशी मॅडमशी बोलणार नाही तोपर्यंतच तुम्हाला हा प्रश्न असेल. एक कॉल जेव्हा आम्ही घेतो तेव्हा त्या कॉलमध्ये आमचा मुख्य उद्देशच समुपदेशन असतं. आणि त्या समोरच्या व्यक्तीची पत्रिका म्हणजे त्याच्या अख्ख्या आयुष्याची चौकट आमच्या समोर असते. तो कसा आहे, त्याचं कुटुंब कसं आहे, काका मामा आजोबा आजी, सगळे कुणाचीही व्यक्तीबद्दल विचारा, ते कसे आहेत,
त्याने लहानपणापासूनचा काळ कसा सहन केला आहे, आज त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, भविष्यात त्याच्या पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे, असं एक छानसं मॅप आपल्यासमोर असतं. त्या मॅपला अनुसरून जेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन देतो, आज त्यांच्या रिक्वायरमेंट ओळखून जेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन देतो, तेव्हा ते 100% विश्वास ठेवतात. आणि हळूहळू तरुणाईला हे लक्षात येत आहे की भारतीय संस्कृती किती प्रबळ होती, नालंदा विद्यापीठ का जाळण्यात आलं हे कळतंय आणि हळूहळू वळणार आहे. एका दिवसात बदल होणार नाही. पण इथे ज्योतिषांची सुद्धा भूमिका असते की तुम्ही सायंटिफिकली बोला. बरोबर. तुम्हाला सांगते, आता आमच्या संस्थेत जे विद्यार्थी अभ्यास करीत आहेत, 14,500 विद्यार्थी, शास्त्राच्या बाहेर ते जाणार नाहीत. ते तुम्हाला राहू म्हणून घाबरवणार नाही, मंगळ म्हणून घाबरवणार नाही. ते स्थिती सांगतील की ही अशी अशी स्थिती आहे आणि याच्यावर अशा अशा पद्धतीने गेलो तर हा प्रश्न या पद्धतीने होऊ शकतो. प्रश्न बदलणार नाहीत. आम्ही थेट सांगतो, माझ्या ऑफिसच्या बाहेर मी लिहून ठेवलेलं आहे, इथे भाग्य बदलून मिळत नाही. कारण शास्त्र भाग्य बदलण्यासाठी नाही आहे, हे मार्गदर्शक आहे, दिशा देण्यासाठी आहे. तर तरुणाई भारताची अत्यंत हुशार आहे, प्रगल्भ आहे. जसजसं ती एज्युकेशन घेते, कधीतरी तिच्या लक्षात येते की भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान जास्त मोठं आहे. आता अकल्ट सायन्सचा अभ्यास करायला लागली आहे. गंमत, माझ्याकडे एक मुलगी आली, ती एकटी नव्हती, तिचे आईवडील सोबत होते. ही आश्चर्याची बाब बरं का. आणि ती मला विचारते, मॅडम मी मेडिकलमध्ये जाऊ डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला की ॲस्ट्रॉलॉजीचं शिक्षण घेऊ? मला काही कळेच ना, काय उत्तर देऊ. मी तिला म्हटलं, तू पहिले मेडिकलचं शिक्षण आता घेऊन घे आणि सोबत ॲस्ट्रॉलॉजी ती अजूनही शिकते. तिचे काहीतरी 3-4 वर्ष झाले MBBSचे आणि चालू आहे. पण जर आपल्या शास्त्राकडे तरुणाई एवढ्या ओपनली पाहायला लागली आहे, आशेनी आणि संधी म्हणून. आणि गंमत सांगते, आज जर मार्केटमध्ये तुम्ही सरळ कमर्शियल दृष्टीने जरी पाहिलं की तुमच्या मुलींना स्थैर्यासाठी कोणती फॅकल्टी सगळ्यात बेस्ट आहे, तर ॲस्ट्रॉलॉजी इज द बेस्ट. कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अनेक ऑप्शन आहे. आर्थिक स्थैर्य मिळवता येतं. आज मार्केटमध्ये काय हवं आहे, मार्केटमध्ये तुम्ही कोणतं दुकान टाकाल, ज्या गोष्टीची डिमांड असेल ते टाकाल. बरोबर. आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त गरज समुपदेशनाची आहे. भौतिक सगळ्या गोष्टी आहेत, आर्थिक सगळ्या गोष्टी आहे, पैसा भरभरून आहे, सुखसुविधा भरभरून आहेत, विमानं आहेत, हे आहे ते आहे, सगळंच आहे. काय नाही, समुपदेशन नाही. माणसाने माणसाशी कसं वागावं याचं ज्ञान नाही. स्वतःच सुखाने जगून समोरच्याला सुखाने कसं जगू द्यावं याची दिशा नाही. जर ही दिशा कुठून मिळू शकत असेल ना, तर ती आपल्या या शास्त्रातून. अंधश्रद्धा बाळगण्याचं त्यामुळे काही कारणच कुठे आली अंधश्रद्धा? अंधश्रद्धा नाहीच. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये खूप बारीक लाईन असते. तुम्ही देवाचं नाव घेता, ती अंधश्रद्धा असते? नाही. गॉडचं नाव अंधश्रद्धा असते? प्रत्येक धर्मीय आपापल्या श्रद्धेच्या ठिकाणी नाव घेतात, त्यांच्या त्यांच्या धर्मात जे जे आहे ते वापरतात. आपल्या वेदांचं 6वं अंग आहे, वेदांचं 6वं अंग अंधश्रद्धा असू शकत नाही. हां, काळानुसार काही फुटं चढली, समज झाले, गैरसमज झाले, संघर्ष भारताने खूप सहन केला, सगळ्यांना सामावून घेतलं, त्याची किंमत मोजली ना, तर त्याच्यामुळे हे सगळं आपण आजही मोजतोय. पण तरीसुद्धा आपण पुन्हा उभं राहू. खरं. आज या सगळ्या गप्पांमधून माझ्यासारख्या मुलामुलींना, माझ्या वयाच्या मुलामुलींना जे असंख्य प्रश्न त्यांचे असतात, त्यांची उत्तरं अगदी आपुलकीनी आणि प्रेमाने मिळाली. कुठेही त्यांना जाण्याची गरज नाही पडली आणि त्या सगळ्या उत्तरांचा त्यांना भावी आयुष्यात फायदा होणारच आहे अशी मला खात्री वाटते. तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. आणि मी मार्गदर्शन केलं यापेक्षा आपल्या ऋषीमुनींनीच शास्त्र यासाठी निर्माण केलं की आपल्या मुलामुलींनी सुंदर जगावं. तुम्ही मला या चॅनलवर आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार. आणि तुमची टीम खूप छान आहे, तुम्ही प्रचंड प्रगती कराल, यशस्वी व्हाल. शुभम भवतु. धन्यवाद मॅडम.